नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी पडणारे म्हणजेच PYQ गणिताचे घेणार आहोत. ते पण 20 प्रश्न. आजपासून आपली पोलीस भरती होईपर्यंत प्रत्येक दिवशी 20-20 प्रश्न PYQचे येत जातील गणिताचे. ते नक्की पहा. आवडल्यास मित्रांना पण शेअर करा. तर चला मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, काय म्हणताय, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल? वर्धा पोलीस भरती 2023 ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणतात, एक टाकी म्हणजे समजा पहिली टाकी भरते म्हणून प्लसचं चिन्ह द्यायचंय, 6 तासात भरते. आणि दुसरी बी टाकी ती पण भरते, तिला पण 12 तास लागतंय. बरोबर. आता इथं काय करायचं, दोघांचा लसाही काढायचा. लसाही काढायचा कसं मी पहिले माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले, तो पण व्हिडिओ एक वेळा पाहून घ्या. आता दोघांचा लसाही आहे 12. बरोबर. लसाही म्हणजेच काय करायची, ही टाकीची क्षमता राहायची. टाकीची क्षमता म्हणजेच तिची भाग, म्हणजे तिला 12 भाग आहेत. समजा एक्झाम्पल म्हणून इथं आता हिला 12 भाग आहेत. 12 भाग भरायला 6 तास लागते, म्हणजे एका तासाला किती भाग भरेल ती? 2 भाग. आता 12 भाग भरायला तिला 12 तास लागते, म्हणजे एका तासाला 1 भाग भरेल. बरोबर. आता काय म्हणताय, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, म्हणजे हे भाग एका टायमाला दोघं चालू झाले, हा 2 वाला पण आणि हा 1 वाला पण. आता हे त्यांचं काम आहे 2 आणि हे 1. एका तासाचं काम आहे ते. बरोबर. हे एका तासाचे काम आहे. बरोबर. तर एका तासाला त्यांचं दोघं मिळून 3 काम होते. असं किती काम करायचंय? काम म्हणजेच किती टाकी भाग भरायची? 12 भाग भरायचे. बरोबर. मग हे 12 भागिले 3 जर केले, 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे 4 तास लागतील दोघं मिळून भरायला. बरोबर. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. 20 मजूर 6 तास काम करून तेच काम 15 दिवसात संपवतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास करून ते किती दिवसात संपवतील? बरोबर. आता इथे एक सूत्र आहे, ते तेवढं पाठ करून घ्या. हा प्रश्न पडला आहे सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2023 ला. सूत्र असं आहे, पहिले मजूर गुणिले पहिला टाइम गुणिले पहिले दिवस भागिले पहिलं काम. बरोबर. दुसरे मजूर गुणिले दुसरा टाइम गुणिले दुसरा दिवस, म्हणजे दुसरे दिवस भागिले वर्क 2. आता इथं तेच काम आहे म्हटल्यावर काम काही बदलणार नाही, म्हणून हे काही घ्यायची गरज नाही. बरोबर. आता M1 काय दिला इथं? 20 मजूर आहे पहिले सुरुवातीला. बरोबर. हे 20 मजूर गुणिले टाइम किती? 6 तासाचा, गुणिले दिवसात किती करता येते? 15 दिवसात. 15 दिवसात. बरोबर. आता M2 काय म्हणतंय, किती दिवसात करणं करतील ना, मग D2 हे जसं तसं लिहून घ्यायचं. बरोबर. आता M2 काढायचं आपल्याला. किती? M2 आपला 15 मजूर आहे. पहिले 15 मजूर, दुसरे, आणि किती तासात काम करताय? 8 तासात गुणिले 8. बरोबर. आता इथं D2 जसं तसं राहू द्यायचा. इथं 20 गुणिले 6 गुणिले 15 हे घ्यायचं, आणि हे जे इकडे गुणिले ना, इकडे भरताना फक्त भागिले, म्हणजे याच्या खाली भागिले 15 गुणिले 8. हा 15 15 कट झाला. 4 दुने 8, 4 पंचे 20, बेक बे, बेत्रिक 6, 3 पाचे 15, म्हणजे D2 आपला आला 15, म्हणजे 15 दिवसात काम करतील. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. एक टाकी तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी असते. म्हणजेच काय म्हणते माहिती का ते? 1/3 म्हणजेच 80 लिटर पाणी. बरोबर. आता हे किती उरले मग? 2/3 टाकी उरली. 2/3 टाकी. बरोबर. आता एक भाग आणि 3 भाग. 3 भाग पैकी एक भाग भरलाय, म्हणजे कितीचा भाग येतो? 80चा. आता 2 भाग उरले. एक भाग जर 80चा असेल तर 2 भाग कितीचा असतील? 160 चे. बरोबर. अशी पूर्ण टाकी कितीची असेल? 240 ची. म्हणजेच 3 भाग पैकी 3 भाग म्हणजेच एक पूर्ण टाकीचा भाग. बरोबर. आता पूर्ण टाकी आहे 240 ची. पुढे काय म्हणतात ते पाहू आता आपण. तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी असेल? अर्धी. बरोबर. आता तिची क्षमता किती? 240 ची. अर्धी किती असेल मग ती? 120. बरोबर. म्हणून आपला 120 ऑप्शन असणारा ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा 5वा. 21 मजूर 56 बाहुल्या 8 दिवसात बनवितात. आता इथं तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की आपण M1 गुणिले T1 गुणिले D1 भागिले W1. बरोबर. M2 गुणिले T2 गुणिले D2 भागिले W2. आता इथं W2 चा संबंध आहे. संबंध कसा माहिती का? या बाहुल्या आहेत, हे त्यांचं काम आहे. पहिले काम किती होतं? 56 बाहुल्या. आता दुसरं काम किती? 42 बाहुल्या. बरोबर. आता ते काय म्हणतात? 21 मजूर. आता 21 मजूर आपण M2 घेतला, M1 घेतला. बरोबर. आपण घेतला M1 घेतला. किती? 21 मजूर.
काय म्हणताय 8 दिवसात आपल्याला T2 दिलेला आहे म्हणून टी दिलेला आहे म्हणजे टाईम दिलेला आहे आपण टी घ्यायचा नाही. 8 दिवसात बनवतात. किती बाहुल्या बनवतात? 56 बाहुल्या म्हणजे 56 त्यांचं काम आहे. बरोबर? आता ते काय म्हणताय M2 किती मजूर लागतील आपल्याला? मजूर काढायचे म्हणजे M2 जसा तसा गुणिले D किती दिवस? 3 दिवसात बनवतात. किती? 42 बाहुल्या. बरोबर? आता काय करायचं माहिती आहे का? हा M2 जसाच तसा राहू द्यायचा. बरोबर? हे 21 गुणिले 8 भागिले हा 56 जसाच तसा येईल. हे इकडं गुणिले आहे ना, इकडं जाताना भागिले येईल म्हणजे इथं खाली येईल. बरोबर? हे इथं भागिले आहे ना हा 42 इकडं जाताना वरती इकडं गुणिले होऊन जाईल. गुणिले 42 बरोबर? 8 एक 8, 8 साती 56, 7 एक 7, 7 त्रिक 21. हा 3 गेला, हा 3 गेला म्हणजे 42 उरला. M2 म्हणजेच दुसऱ्या वेळेस मजूर लागतील 42 म्हणून ऑप्शन क्रमांक आपला 2 उत्तर बरोबर आहे. आता हा एक प्रश्न राहिला होता 4 नंबरचा. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो. आता इथं लक्ष द्या, एक भरतो. तर दुसऱ्या नळाने एक 8 तासात तो रिकामा होतो. दोन्ही नळ एका वेळेस सुरू केले तर हौद किती वेळेत भरेल? बरोबर. आता इथं काय करतंय ए नळ जो आहे तो 6 तासात भरतोय म्हणून प्लस आणि दुसरा नळ जो आहे बी नळ तो रिकामा करतोय 8 तासात. म्हणजे बी नळ करतोय 8 तासात रिकामा. हे पहा रिकामा. बरोबर. आता तुम्हाला सांगितलं की दोघांचा लसावी काढायचा की लसावी किती येईल? 24 येईल. बरोबर. 24 कसा येईल ते आता तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहून घ्या. आता विषय काय माहिती का? हे 24 भाग टाकी भाग 24 भाग टाकी 6 तासात भरायची तर एका तासाला किती भाग भरले पाहिजे? 6 चोक 24 बरोबर. 24 भाग टाकी 8 तासात भरायची हवे तर आपल्याला एका तासात किती भाग भरावे लागतील? 3 भाग बरोबर. आता काय म्हणताय माहिती का? तर दोघी नळ एकदा सुरू केले तर ती टाकी किती वेळेत भरेल? बरोबर. आता इथं काय होतंय माहिती का? पहिला नळ भरतोय, दुसरा नळ खाली करतोय. पहिला नळ किती भाग भरतोय एका तासाला? 4 भाग. दुसरा नळ किती करतोय? 3 भाग खाली करतोय. बरोबर. तरी पण आपला एक भाग भरतोय. यांची वजाबाकी होईल. बरोबर. प्लस मायनस मायनस होतं. पण चिन्ह मोठ्या संख्येचं द्यावं. तर मोठ्या संख्येला 4 आहे आपलं. इथं प्लसचं दिलं म्हणजेच टाकी भरते. बरोबर. आता किती भाग भरायची टाकी आपल्याला पूर्ण? 24 भाग भरायची ना. 24 भाग टाकी एका तासाला 1 भाग भरतोय. तर 24 भाग भरायला किती तास लागतील? 24 तास लागतील. म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं 2 उत्तर बरोबर आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 6वा एक 6 एक काम 20 दिवसात करतो. बरोबर. आता लिहत चालतो मी तुम्हाला समजेल. म्हणजे आता पेपर सोडवताना पण असंच करायचं की थोडं एक वाक्य पूर्ण करायचं आणि प्रश्न लिहायचा व्यवस्थित. एक 6 एक काम 20 दिवसात करतोय. बरोबर. वाय तेच काम 30 दिवसात करतो. वाय 30 दिवसात करतो. बरोबर. व एक्स, वाय, झेड मिळून ते काम 6 दिवसात पूर्ण करतात. आता एक्स अधिक वाय अधिक झेड ते करता 6 दिवसात. तर झेड ते काम किती दिवसात करेल? आता या दोघांचं मायनस जर केलं तर फक्त काय उरेल? झेड उरेल. मग आपण तसं न करता असं करायचं. प्रत्येक वेळेस लसावी काढला का तुम्हाला सोपं जातं. म्हणजे कसं मग ते वेगळं तुम्हाला एक उदाहरण करून दाखवेल मी की तसं कसं करता बरं ते अपूर्णांकात. यांचा लसावी येईल 60. 20 त्रिक 60, 30 दुनी 60, 60 डाव 60. आता हे तुम्हाला समजलं असेल की काय आहे बा हे 60 हे भाग आहेत. बरोबर. आता 60 भाग टाकी भरायची आपल्याला 20 तासात. तर एका तासाला 3 भाग भरावे लागतील तेव्हा 60 भाग 20 तासात भरतील. आता एका टाकीचे 60 भाग आपल्याला 30 तासात भरायचे तर एका तासाला 2 भाग भरावे लागतील. बरोबर. आता हे किती भाग घेत एक्स वाय झेडचे म्हणजे तिघांचे तिघांचे 10 भाग काम आहे एका तासाला. बरोबर. त्याच्यातून जरी आपण 2 वजा केले तर कोणाचे भाग उरतील? फक्त झेडचे भाग म्हणजे त्याचे तासी काम उरेल. तासी किती भाग भरतो तो? तासी किती भाग भरतो? भाग भरतो. भरतो. बरोबर. आता या 10 मधनं जर आपण यांच्या कामावर वजा केलं एक्स अधिक वायचं किती काम येते? 3 आणि 2 5. 10 पैकी 5 भाग एक्स अधिक वाय करता हे तिघं मिळून करता एक्स अधिक वाय अधिक झेड आणि हे करताय एक्स अधिक वाय. आता हे फक्त किती उरेल मग? हा झेड उरेल 5चा. बरोबर. एका तासाला झेड 5 भाग काम करतोय भाग. एका तासात. बरोबर. तर 60 भाग काम किती तासात करतो? बरोबर. म्हणजे पूर्ण टाकी भरायची ना त्याला. टाकी किती तासात करेल? हे 5 आहे ते भागिले घेऊन जायचे. 5 एक 5, 1 उरला 5 दुणे 10 म्हणजेच 12 दिवसात तो टाकी भरेल. म्हणजे एक काम करेल. बरोबर. सॉरी टाकीचा शब्द येतोय. 12 तासात तो एक काम करेल. 12 दिवसात सॉरी. प्रश्न क्रमांक 7वा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्ण भरते. आता एक नळाने म्हणजे ए नळाने 12 तासात भरते. बरोबर.
दुसऱ्या नळाने ती 15 तासात भरते. बी नळाने 15 तासात भरते, बरोबर. आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते. तिसरा म्हणजे सी नळाने 24 तासात पूर्ण भरते. आता हे नंतरचा विषय. इथून पुढे हे नंतर वाचायचं. पहिले आपलं काम हे तिघं भेटले आपल्याला, यांचा लसावी काढायचा असतो, बरोबर. लसावी आता येईल यांचा 120. आता लसावी तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा कसं शिकता बघा. हा 12 भाग हे आपले भाग झाले. हे एवढ्या तासात काम संपवायचं आपलं. तासात, बरोबर. मग एका तासात किती काम करावे लागेल? 12 तासात 120 भाग भरायचे, तर एका तासाला 10 भाग भरावे लागतील, बरोबर. 15 तासात 120 भाग भरायचे, तर एका तासात 8 भाग भरावे लागतील. सोपन सारे यांचा लसावी काढून यांना भागिले घेऊन घ्यायचं. 24 पाचा 120 होईल. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी व्यवस्थित सांगून देतोय. आता विषय काय माहिती का, पहिला नळ जो भरतोय तो 3 तास चालतोय. नंतर काय म्हणताय, पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, गुणिले पहिला नळ किती भाग काम करतो एका तासाला? 10 भाग. असे 3 तासात किती भाग भरेल तो? 30 भाग, बरोबर. आता दुसरा नळ काय करतो माहिती का, दुसरा नळ त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद केला. म्हणजे दुसऱ्या नळाला आपण 5 तास चालवलं. 5 तास प्रमाणे किती भाग भरेल तो? एका तासाला 8 भाग. असे किती भाग भरले गेले? 40 भाग भरले गेले. असे दोघं मिळून किती भाग भरले गेले? मग 70 भाग. किती पैकी? या 120 पैकी 70 भाग ऑलरेडी ऑलरेडी भरले गेले. मग 120 मधनं जर 70 वजा केले आपण, किती भाग उरले? 50 भाग उरले, बरोबर. आता तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल असा प्रश्न आहे, बरोबर. तिसरा नळ एका तासाला काम करतोय 5 भाग. असे किती भाग उरले आता? 50 भाग. फक्त भागिले 5 करून घ्यायचं. 5 एक 5, 5 एक 5. 10 भाग तो सॉरी 10 तासात तो 50 भाग भरेल तासात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8वा. एक भिंत बांधण्यासाठी 6 मजुरांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे 2 मजूर निघून गेले तर उरलेले मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता इथे हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे, बरोबर. व्यस्त चलन म्हणजे कसं तुम्हाला सांगून देतो मी थोडंफार. आता समजा तुम्हाला कसं सांगू मी, आता समजा 6 मजूर आहे, बरोबर. ते 14 दिवसात करत आहे, बरोबर. त्याच्यातून किती मजूर निघून गेले? 2 मजूर निघून गेले. म्हणजे किती उरले मजूर? 4 मजूर उरले, बरोबर. 4 मजुरांना किती दिवस लागतील, बरोबर. आता इथं अजून एक कंडिशन येते. समजा कंडिशन अशी येईल की मजूर कमी झाले तर दिवस वाढतील. समजा आपण कुठे कामालाही गेलो तरी आपल्यात जर एखादा जर कमी जर झाला तरी आपल्याला काम जास्त करावं लागतं, म्हणजे जास्त वेळ पुरतं. मग अशा वेळेस या कंडिशनला व्यस्त चलन म्हणतात. मग व्यस्त चलनात ह्या वरच्यांचा गुणाकार होतो, म्हणजे 6 गुणिले 14 होतो आणि हा भागिले 4 जसाच तसा येतो. म्हणजे खालीचे जसंच तसं वरच्यांचा गुणाकार भागिले खालचं जसंच तसं घ्यावं लागतं. मग हा गुणाकार होईल 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 एक 2, 2 साती 14, म्हणजे 7 त्रिक 21 दिवसात ते काम संपेल. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9वा. एक काम 10 दिवसात संपवतो. करतो 10 दिवसात, बरोबर. तेच काम 20 दिवसात करतो. करतो 20 दिवसात, बरोबर. जर ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला, आता तो नंतरचा विषय. आता यांचा लसावी आहे 20. हा 10 दिवसात संपवेल. दिवस दिवस, बरोबर. आता हे काम आहे, काम न म्हणता आपण भागच म्हणू. 20 भाग काम करायचे त्यांना 10 दिवसात. असे एका दिवसाला किती भाग संपेल तो? 2 भाग. तेव्हा 20 भाग 10 दिवसात संपेल. आणि करतोय 20 भाग, 20 भाग काम करायला 20 दिवस घेतो, म्हणजे एका दिवसाला 1 भाग काम करेल, बरोबर. आता काय म्हणता माहिती का ते, जर ने 3 दिवस काम केले, चं काम किती? 2. असे त्याने 3 दिवस काम केले, म्हणजे किती काम संपलं? कडनं 6 भाग काम संपलं. किती पैकी? 20 पैकी. मग किती काम उरलं? 14 काम उरलं, बरोबर. आता हे 14च काम ला करायचंय. एक काम एका दिवसात 1 भाग करतोय, तर 14 दिवसात 14 भाग करेल. एकदम सोपं. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10वा. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. म्हणजे नळाने टाकी भरते 6 तासात. प्लस कधीही प्लस लिहून घ्यायचं. आणि तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. हा रिकामी शब्द म्हणजे इथं मायनस लिहायचं आपल्याला. बी नळाने 4 तासात रिकामी होते, बरोबर. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल? भरलेली टाकी सांगितली, बरोबर. यांचा लसावी येईल 12. 6 तासात 12 भाग भरायचे, तर एका तासाला 2 भाग भरतील. तास भाग एका तासाचं काम, हे एकूण भाग. आणि हा भरेल 3 भाग 4 तासात जर भरायची तर, बरोबर. आता काय होतंय, पूर्ण भरलेली टाकी, बरोबर. आता ए हा भरतोय, बी हा मायनस करतोय, म्हणजे दोघांचं ही संख्या मोठी म्हणून ही संख्या वर घ्यावी लागेल. मायनस बी आहे ना, तो भरतोय 3
आणि मायनस प्लस ए आहे ना भरणारा, तो भरतोय 2. किती उरतंय 1. चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायला लावलं मी तुम्हाला मागेच, मोठ्या संख्येचं म्हणजे मायनसचं. आता एकूण किती भाग आहेत 12. 12 खाली करायचे आहेत एकाप्रमाणे, तर किती तास लागेल 12 तास लागेल. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11वा. एक काम 10 दिवसात संपवितो, तर ब तेच काम 20 दिवसात संपवतो. करतो 10 दिवसात, ब करतो 20 दिवसात. दोघांचा लसावी 20. प्रश्न डबल झाला बहुतेक. प्रश्न डबल झालाय तरी समजावून देतो मी तुम्हाला पुन्हा ऐकूया. किती भाग करेल हा 2, हा 1. बरोबर. आता ने 3 दिवस काम केले, चं काम 2 आहे एका दिवसाला, असे 3 दिवस काम केले, किती काम झालं 6. हे 6 20 मधनं कमी करून घ्यायचे म्हणजे 14. आता हे काम करायला जाणार आहे बी एका तासात करतो 1 भाग, 14 भाग करायला त्याला किती लागतील 14 दिवस लागतील. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12वा. एका मजुराला 26 दिवसाची मजुरी 2,860 रुपये मिळते, तर त्याला 21 दिवसाची मजुरी किती मिळेल? आता हे समचलनाचं प्रमाण आहे. बरोबर. हे समचलनाचं प्रमाण आहे. कसं सांगतो मी तुम्हाला. 21 दिवसाची मजुरी समजा आपण 21 दिवस काम केले 100 प्रमाणे, तर किती मिळतील आपल्याला 2100 रुपये. बरोबर. इथं इथं जर आपण केलं 2200 प्रमाणे, तर इथं किती मिळतील आपल्याला 2200 रुपये. बरोबर. 100 प्रमाणे. म्हणजे दिवस वाढले तर वस्तू बी पण वाढली. बरोबर. म्हणून हे समचलनाचं प्रमाण आहे. प्रश्न तुम्हाला अजून व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. 26 दिवसाची मजुरी 2860 मिळाली, तर 21 दिवसाची मजुरी किती मिळेल? बरोबर. आता हा व्यस्त समचलन आहे ना, मग यांचा गुणाकार तिरकास होतो, म्हणजे याचा गुणिले याचा होईल, म्हणजे 21 गुणिले 2860 भागिले 26 होईल. बरोबर. आता 26 एका 26, 26 एका 26, किती उरले 2 उरले, 26 एका 26. बरोबर. 21 गुणिले 110 होईल. बरोबर. 21 शून्य शून्य, 21 एक 21 1, हातच्याला 2, 21 एक 21 आणि 2 23, म्हणजे 2310 रुपये त्याची मजुरी होईल. बरोबर. दिवस कमी झाले, इथं 2310 भेटले. बरोबर. आता इथं तुम्हाला समचलन आणि व्यस्त चलन सांगून देतो. 26 दिवसाची मजुरी 2860 आणि 21 दिवसाची मजुरी 2310 मिळाली. हे दिवस कमी झाले तर मजुरी पण कमी झाली, दिवस वाढले तर मजुरी पण वाढली. म्हणजेच इथं पण वाढ होते, इथं पण वाढ होते. म्हणजे एकतर घट पण होते, इथं सारखीच होईल, इकडं पण घट होईल आणि इकडं पण घट होईल. तेव्हा समचलन असतं. आणि समजा इथं घट झाली, एककडे घट झाली, एककडे वाढ झाली, तर ते असतं व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाणात वरच्यावर गुणाकार करतात, असा सरळ सरळ भागिले ही संख्या घेतात. बरोबर. प्रश्न क्रमांक 13वा. एका कामाला एला 24 दिवस लागतात, एला 24 दिवस लागतात, बीला 48 दिवस लागतात, बीला 48 दिवस लागतात, बीला लागतात 48, बीला 48, सीला लागतात 16 दिवस. तर तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील? तर तिघं मिळून सांगितलं. हा प्रश्न एकदम भारी. तो पडलाय कोल्हापूर पोलीस भरती 2023ला, म्हणजेच 2024ला पेपर झालेला आहे, म्हणजेच मागच्या वर्षी. आता यांचा लसा होईल 48. 24 तासात काम संपवायचे, 48 भाग काम पूर्ण करायचे. असे एका तासाला किती भाग करावे लागतील 2. 48 भाग 48 तासात संपवायचे, तर एका भागाला 1 तास लागेल. 48 भाग 16 तासात संपवायचे, तर एका तासाला 3 भाग संपवावे लागतील. बरोबर. आता काय म्हणताय 48 भाग आहे, तर ए अधिक बी अधिक सी म्हणजे तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील? तिघांचं काम आहे 2 अधिक 1 अधिक 3, हे त्यांचं एका तासाचं काम आहे. बरोबर. किती झालं ते काम? 6 भाग काम एका तासाला करतात. भाग एका तासाला, तासात असे 48 भाग काम करायचे त्यांना, एका तासाला 6 प्रमाणे. 6 जर भागिले काम केलं तर त्यांना एकूण तास किती लागतील ते समजून जाईल. 6 7 42, 6 8 48, म्हणजे 8 तास लागतील त्यांना तिघं मिळून. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर, 4 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28वा. 14वा. 28 मध्ये रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात, तर तेच काम, इथं शब्द महत्वाचा आहे, तेच काम, म्हणजे W2 W1 घ्यायची गरज नाही. आता इथं काय M1 गुणिले T1 गुणिले D1, बरोबर. M2 गुणिले T2 गुणिले D2. आता M1 काय इथं आपला 28 गुणिले T काय 8 गुणिले 25 दिवस आहे D, बरोबर. आणि इथं तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे, म्हणजे
टाइम काढायचा आहे, तर रोज किती तास काम करावं लागेल. बरोबर, इथं 28 गुणिले 8 गुणिले 25 भागिले हा 40 गुणिले 20 बरोबर हा T2 उरेल. इथं गुणिले, आपण इथं गुणिले म्हणून इकडं हे जाताना भागिले होईल. बरोबर, आता हे पाचा 25 5 8 40 हा 8 गेला, हा 8 गेला. बरोबर, 5 1 5 5 चौक 20 4 1 4 4 7 28 म्हणजेच 7 तास रोज काम करावं लागेल त्यांना. ते काम 20 दिवसात संपेल. किती मजुरांनी? 40 मजुरांनी. म्हणून ऑप्शन क्रमांक आपला 3 उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, 14 मजुरांची आठवड्याची मजुरी 7,056 रुपये असेल, तर 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती? आता इथं काय माहिती का, 7 दिवसाची मजुरी सांगितली. किती? 14 मजुरांची 7 दिवसाची मजुरी किती? 70 65. बरोबर, म्हणजेच भागिले केला तर आपल्याला ते समजून येईल. तर 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती? आता हे व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला अजून. असं जर केलं आपण, तर त्यांची एका दिवसाची मजुरी भेटेल. 14 लोकांची, सॉरी, एका माणसाची एका दिवसाची. मग 10 मजुरांची करून घेऊ आपण. 14 7 98, मग 70 65 भागिले 56 आहे, सॉरी ते तेच म्हटलं. हे करून घ्या तुम्ही. 56 70 56 भागिले 14 गुणिले 7. 14 1 14 14 5 70, पुढची संख्या लागेल म्हणून 14 चौक 56 7 1 7 7 7 49 एकोणला 7 दुने 14. म्हणजेच एका माणसाची मजुरी 72 रुपये एका दिवसाला. तर 10 मजुरांची किती येईल? मग ती 72 गुणिले 10 बरोबर किती येईल? ते 720. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात, त्याच कामाच्या दीडपट काम. आता इथं W2चा फरक येईल. आता M1 गुणिले D1, टीचा काही संबंध नाही, भागिले W1. मुंबई पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न आहे. M2 गुणिले D2 भागिले W2. बरोबर, आता इथे M1 किती दिले? 15 गुणिले 15 गुणिले किती दिले? D2 10 दिवस भागिले एक काम आहे, जसंच तसं. बरोबर, त्या कामाच्या दीडपट काम घेतले, मग इथं 1.5 घ्यावं लागेल. दीडपट काम 25 मजूर किती दिवसात करतील? बरोबर, आता इथं 150 15 गुणिले 10 घेऊ, वाटल्यास 250 गुणिले x भागिले हा 15 करून घेऊ. हा पॉईंट मी कॅन्सल करेल, वरती एक शून्य देऊन हा कॅन्सल होऊन जातो. बरोबर, हा 15 गुणिले 10 गुणिले 25, सॉरी 15 हा इकडं गुणिले घेतला, भागिले 250. हा एक गेला, हा एक गेला. 5 5 25 5 त्रिक 15 5 1 5 5 त्रिक 15 3 त्रिक 9 9 दिवस लागतील. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर बरोबर आहे.